धनु दीदी, आज आपण काय बनवतोय घरी? आज आम्ही बनवतोय व्हेज मंचुरियन, ड्राय आणि ग्रेव्ही वाले दोन्ही. तर आता मी कोबी कट करते. कोबी बारीक करायला मी हे चॉपर घेतले आणि नम्रता मला असे कट करून देते. आणि या बाजूला बटाटा पण आहे आमचा निहार, तो त्यांनी कांदा आणि शिमला मिरची अशी कापून ठेवले. हुशार आहे पोरगा. आणि आज दत्त जयंती म्हणून आम्ही ते दत्तांचं असं मांडून ठेवलंय. पूजा केली आम्ही दत्ताची. तर आज आपण नाईट पार्टी करणार आहे ना. आम्ही चॉपरमध्ये कोबी असा बारीक कापून होतो. फक्त ब्लेड धारदार असतं, त्याच्यामुळे थोडं जपून करायला लागतं. धनु दीदी, आज मग किती वाजता आपण पार्टी करायची? आता वाजले 11:30 आणि 11:30 वाजल्यापासून आमची पार्टी झाली सुरू. तर आम्ही या पार्टीमध्ये गेम पण खेळणार आहे. त्या गेमचं नाव आहे सिंग इन द माइक. म्हणजे आम्ही सिंग इन द माइक नसतं, आम्ही आज कॅरिओके करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही छोटा स्पीकर आणि माइक पण आणलाय. आणि आमचे स्पेशल सिंगर आहेत कन्हैया भाऊजी. कन्हैया, तुमचे लाडके युट्यूबर. तर हे बघा, इथे आम्ही हे साहित्य आणून ठेवले सगळे. रेड चिली सॉस, ब्लॅक चिली सॉस. ब्लॅक चिली सॉस नसतो बाळा, सोया सॉस असतो. सोया सॉस. आणि हे शेवचं पॅकेट आणलंय 30 रुपयेवालं. हे काळं मीठ आहे. काळं मीठ. इथे तो एक सगळं आम्हाला विचारतोय मैदा. आणि आज मला कॅमेरामॅन बनवलं या लोकांनी. आणि इथे असे वेगवेगळे सॉस आहेत. तर मी पण यांना मदत करतोय जरा. तर जायचे आपल्याला कार्तिक मदत करायला आलाय तर काय वस्तू नीट होणार नाही. तुम्ही ना, हा पोरगा दिसतोय येलो टी शर्ट वाला, तो काम नाही करत, वाट लावतो सगळ्याची. गाईस, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण ही रेसिपी बघून बनवा. छोटे नको, मोठेच ठेव. हे असं ह्याच्यात टाकायचं. तर जरा मी पण एक दोन काम करतो, यांना मदत करतो कामामध्ये. पहिल्या ह्याच्यात ना मी तर यांना कांद्याची अशी पीस करतो. आता ह्याच्यात तू पहिला ब्लेड लावलास, असं किसून घ्यायचंय. तर मी कांद्याचे असे एक पीस असे काढतोय, कारण की आपल्याला ग्रेव्ही मंचुरियन मध्ये असे पीस टाकायला लागतात. तर इथे कार्तिक काम करतोय, बघू शकता किती ताकद लावतोय. आज वाटतंय ती मशीन राहणार नाही आमच्या घरी. तुम्ही इथे एवढे सगळे शिमला मिरची कापून घेतलेत, कांद्याचे पीस कापून घेतलेत. बस झाले धनु तेवढे? बस झाले ना. तर आम्ही भरपूर आज कॉम्पिटिशन पण करणार आहे सिंगिंगचं. तर आमचे बेस्ट सिंगर कन्हैया सर, ते तुम्हाला चिली फ्लेक्स दाखवत आहेत. त्यांनी पिझ्झा खाल्लेला म्हणून ते चिली फ्लेक्स जमा करतात. ही माझी दीदी धनश्री पालक, किंवा कशी ताकद लावून कोबी हे करते. कारण की आज पार्टी करायची म्हणून सगळे बघा काम करतात. तर रोज कोण काय काम नाही करत. रोज असतात आमची कामं, पण आज काहीतरी स्पेशल आहे. आता वाजले 11:30. 11:30 वाजता आमची पार्टी चालू झाली. हा छोटा पोरगा आहे ना, हे बघा, हा बटाट्या तो आहे ना कोबीचा चॉपर मध्ये टाकतोय. तो फक्त तेवढीच मदत करणार.
इथे एक कोबी नाही झालं चिरून, तोपर्यंत इथे दुसरा पण कोबी चिरायला घेणार. आता आम्ही आहेत 1 2 3 4 5 आणि मी 1 6. आम्ही 6 जण आहेत. एवढा कोबी झाला आत्ताशी चिरून. बघा किती कोबी अजून चिरायचा बाकी आहे. सगळेजण कामाला लागलेत. मी पण काम करत होतो. बघा हे सगळं मीच केलंय. कचरा पण सगळं मीच जमा करतो. आता तेवढा कोबी हे करून झाला चॉपर मध्ये चॉप. तर मग आम्ही बॅटर बनवायला घेणार आहे. सगळे लोक बोलतात एकदा मला द्या चॉपर चालवायला, एकदा मला द्या. आता एक न्यू मेंबर आलेत बॅटर बनवायला. तुमचे लाडके युट्यूबर. आता या इथे बसा जरा. सगळे आता सूप पिणार आहे तर मग तर आता आमचे सगळे जे शेफ आहेत ते चेंज झालेत. पहिलं मी करत होती चॉपिंग, आता चॉपिंगचे शेफ वेगळे झालेत. आता नमू बसले चॉपिंग करायला आणि बटाटा गेम खेळतोय आता मोबाईल वरती. आम्ही आता सगळे आराम करतोय आणि जे आता मगाशी बेडवर आराम करत होते ते आता करतायत काम. आता माझा राहुल नावाचा मित्र आलाय. आता अजून एक मेंबर ऍड झाले आमच्या मध्ये, राहुल. आणि आता ह्याला जास्त आम्ही काम करायला लावणार आहे. उशिरा आलाय पण बिचारांनी सगळं सामान वगैरे त्यांनीच आणलंय. मग हा आणि वेदांनी पण सामान आणलंय. एवढा कोबी झाला कापून. मगाचपासून तो कोबी दाखवतोय तुम्हाला. पण कोबी आमचं संपत नाही कट करून. 2-2 मिनिटाला कोबी वाढतोय आमचा. आमचे जे शेफ बसले दुसरे वाले त्यांना अजून चॉपरच लागत नाहीये. तो ह्याच्यात काढ पहिलं ते सगळं. एवढे मोठे मोठे कापून ठेवले तर कसं होणार ते. नमू कन्या भाऊजी हाय. हाय. अरे बघा एवढा आम्ही पेढे पण करतोय बनवता. एवढा मोठा एकच पेढा राहिला शेवटचा. एवढे मोठे तर आता आम्ही या राहुलला देणार. ठेवलेत, हे रेखा पेढा कापून ठेवलेत तर त्यांचा कसं खाल्ला पेढा. मिक्स. तसे आमचे प्लॅन होत राहतात सॅटर्डे संडे एन्जॉयचे वगैरे. आम्ही आमच्या बहिणीच्या घरी जातो. पण यावेळी आम्ही फक्त 2-3 जण नाही, आम्ही 6 जण आहेत टोटल. आणि आम्ही आज रात्री 3 वाजेपर्यंत जागे राहणार आहे. तर मग त्यासाठीच सगळी तयारी चालली आहे. सगळे जेवून तर आलेत पण आता सगळे कोण ड्राय मंचुरियन खाणार आहे, कोण ग्रेव्ही वाले मंचुरियन खाणार आहे आणि बनवणारे कन्या भाऊजी. तर आज तुम्हाला हे पण दिसेल की कन्या भाऊजी जेवण कसं बनवतात. जेवण बनवूया आपण. ते जेवण पण बनवणार आहेत, ते कॅरीओके वरती गाणं पण बोलणार आहेत. ते आज सगळं ऑलराऊंडर बनलेत आज कन्हैया भाऊजी. फक्त व्हिडिओ मी करणार आहे. हॅलो. कॅमेरामॅन मधून मधून मी असणार आहे. थोड्या वेळसाठी माझी दीदी बनते कॅमेरामॅन. नाही तर मधून मधून मला सांगतात कॅमेरामॅन बनायला. आणि जी मोस्ट दिसते तुमच्या व्हिडिओ मध्ये नम्रता, ती पण आज शेफ बनली आहे. म्हणजे आज कन्हैया शेफ नंबर 1 आणि नम्रता शेफ नंबर 2. दोन्ही युट्यूबर आज शेफ बनले. दोघांना कामाला लावले आम्ही. आणि आम्ही फक्त हेल्पर आहे आज. आम्ही फुल एन्जॉय करणार आहे आणि ती दोघं काम करणार आहेत. खिडकी पण बंद करू. तर दोघं नवरा बायको आता काम करताना दिसत आहेत आपल्याला. या सगळ्यांनी मंचुरियन खायला. आणि उद्यापर्यंत मंचुरियन आमचे संपून पण होतील. तर तुम्ही उद्या येऊन काय फायदा नाही. मंचुरियन साठी लागलेलं साहित्य डार्क सोया सॉस, रेड चिल्ली हे यूज करणार आहे. अजून शिमला मिरची ही येते, शिमला मिरची आणि हे कांदा प्याज. ते मेन जे चॉपरचं काम आहे तर मला वाटत नाही की माझ्याशिवाय दुसरं कोणाला ते चॉपिंगचं काम येईल. तर मी आता परत चालले माझ्या जागेवरती चॉपिंग करायला. असं फक्त माझ्या दीदीला वाटतं. कारण की ते चॉपर मध्ये बघा, ते बघा केवढे मोठे मोठे पीस कापले. ते एवढ्या हे बाबा एवढ्या मोठ्या पीस मध्ये होणार आहे का.
आणि नंतर आजूबाजूला तो कोबी ठेवून मग ते लावायचं. आणि हा काय चॉपर आपला फिरायला लागलाय. हे बघा दीदीने आता येऊन चालू केलंय चॉपर. आणि याला एक्साइटमेंट एवढी झाली की हा जोरदार वरडायला लागलाय. चला आता आपण घरी जाऊया. आपला आवाज जास्त होतोय आणि आजूबाजूचे झोपले. ते आपल्याला हाकले होतील अरे म्हणून मी बसते. इकडे नको, इकडे कोपऱ्यात बस. कांदा लागेल. कांदा पात आता कुठे भेटणार आहे? मोबाईल घे रे राहुल. काय बंद करते? कोणतं नाक असेल लक्षात सूप मध्ये खाली हे शेफ मला विचारतायत की सूप मध्ये काय काय टाकायचं. मास्टर शेफ आहेत तुम्ही. यांची रेसिपी आहे ना कधीतरी बघा युट्यूब वरती आणि टेस्ट करून बघा तुम्ही घरात बनवून. एवढे भारी बनवतात ना. त्यांचं हॉटेल आहे स्वतःच. हॉटेल नाहीये पण आमचे जे युट्यूबर आहेत ते ऑलराऊंडर आहेत. ते आज गाणं बोलणार आहेत, नाचणार आहेत आणि जेवण पण ते बनवणार आहेत. आणि हे चॉपर पण ऑलराऊंडर आहे. आम्हाला याने भरपूर मदत केली. जो किसी से नहीं होता वो मुझसे होता है. हे फक्त धनु दीदीलाच वाटतं स्वतःला. मगासपासून ही लोक 3-4 माणसं झाले त्या चॉपर वरती तडमडून, पण कोणाला एकाला आलं नाही ते चॉप करता. हे बघा एवढे मोठे पीस आहे तर मग कसं होणार. ते एवढंच चॉपर आहे. तर लॉजिक तर लावायला ते पाहिजे लॉजिक त्यांना. असतं. ते तुम्हाला लॉजिक लावताच येत नाही ना. तुम्हाला कोबी लावता येतं चॉपर मध्ये. तू लावून द्या आम्ही ते चॉप करायचं काम करतो. हा आता तुम्हाला दाखवते. बघा आता मी आमच्या शेफला दाखवते की हे नक्की कसं होतं. आता ते करतील स्वतः. पहिला हा बोलतोय जरा शांत बसायला. स्वतःच लय आवाज करते ते बघा. ठेवायचा. नंतर हे जे कोबी आहेत हे असे साईडून टाकायचे. याच्यात जास्त मास्टर नाही शेफ टाकायचे. शिकवते कशी लावायची ते बघा. पाडते नुसतं इथे तिकडे. हे असे साईडून टाकले ना, भरले असे की मग हे जे आहे ना हे ह्याच्यात असं नीट बसवायचं. बघा कसं बसवायचं. असं करायचं. आता गोल फिरवा. तर बघा मास्टर शेफ फिरवतोय. हळूहळू. हा हा फिरलं फिरवा. पूर्ण एकदम नाही केलं तरी चालेल. हा ए बघितलं झालं. हिने शिकवलंय या दीदीने शिकवलंय म्हणून झालं. पण ये ना ड्रॉइंग पण लय भारी बनवते. ही आर्टिस्ट आहे. रांगोळी तुम्ही ना हिचे रांगोळीचे आता व्हिडिओ येतील जानेवारीमध्ये 26 जानेवारीला. दिवाळी सुरू झाली की माझी रांगोळी सुरू होते. हिला भरपूर आर्ट्स येतात. हिनेच मला ड्रॉइंग शिकवलेली. माझा पण एक चॅनल आहे @वेदांत पिष्टे 627. त्याच्यावरती पण जाऊन सबस्क्राईब करा. भरपूर झाले. एवढं झालंय आमचं आता बॅटर. म्हणून मी तुम्हाला बोलत होते की कापू नका. हे बघा केवढं झालंय. तर एक मॅटर झालाय. कॉर्नफ्लोअर आहे का जास्त? किती आहे? जरा जास्त झाले कोबी. सगळ्यांना टेन्शन झाले आता. कॉर्नफ्लॉवर पण लागेल आणि मैदा पण लागेल. खाण्याऐवजी दोन्ही लागणार. सगळ्यांना टेन्शन झालंय. कोबी जास्त झालाय. मी लावते. अजून एवढा कापायचा बाकी आहे. मास्टर शेफला टेन्शन आलंय डोक्यामध्ये. आता काय होईल. कॉर्नफ्लॉवर काय मैदा हे हा चालेल एवढा तरी बस झालं. हा कारण की बस कोबी झालं. जास्त आहे ना आपल्याकडे. याच्याकडे कॉर्नफ्लॉवर पण आहे आपल्याकडे. कुठे गेलं कॉर्नफ्लॉवरची पिशवी. आता बंदच झाली गोष्टी. अरे तुम्ही ना ह्या मुवमेंटला हेडफोन यूज करा. बघा तुम्ही कसा आवाज येतो तुम्हाला. दगड अहो दोन्ही लागतो. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही लागतो. मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकतो. थांबा थांबा थांबा. मास्टर शेफ जिंजर गार्लिक पेस्ट घेऊन आलेत. पाणी काढायचं मीठ टाकून. अच्छा, मीठ टाकून. झिंजर काय धनु दीदी बोलली मीठ टाकून पाणी काढायचंय म्हणून लवकर मीठ. मास्टर शेफ जरा गेले आतमध्ये पाणी आणायला. राहुल मास्टर पण करतात. बघा आता हाताने कापायला लागतंय. राहुल नाही मास्टर हा जो उरलेला कोबी आहे तो आम्ही आता ग्रेव्हीसाठी कापून ठेवतोय. हा, हे बघा मीठ आणलं आता इथे नमक नमू दीदीने. तुमची युट्यूबची जी ओनर आहे जी दिसते नवीन नवीन रेसिपी करताना ती आज राहिली मागे आणि आम्ही आज बडबडतोय फक्त. बस कारण की आम्ही बोलतोय म्हणून या व्हिडिओला मिलियन्स मध्ये लाईक येणार आहेत. बस बस. हे बघा असं वाटतंय आम्हाला. दे ना. राहुल
भाऊ हा तर इथे मिक्स करतोय, भाकरी मळतोय तसा करतोय. दररोज सवय भाकरी मळायची. आमचे चायनीज पदार्थ बनवणारे एक्सपर्ट राहुल दवडे आज आलेले व्हेज मंचुरियन बनवायला. श्री दर्शन मध्ये राहतो शिव टेकडीमध्ये, येऊन यायची बेटा. हा तसं पण शाळेला जातो, ट्युशनला जातो, तुम्हाला भेटणारच नाही. हे त्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मारती. रेड कलर आणलेला आहे. आहे का? आणलायस ना? हा. अरे आणला नाही तुम्ही येताना, आईने दिलेला तो. नाही हे जावा कोणीतरी आणा. नाही ह्याला रेड कलर घ्यायची गरज नाही. पण कशाला रेड कलर? हा ना, मंचुरियन आहे ना? कशाला आपण हे काय एवढं हॉटेल सारखं बनवतात का? हा? थोडं कलर लागतो. जाणार कोण पण आणायला एवढा लेट? हे जावा कोणीतरी. मी ना हा जाऊ. आता मास्टर शेफ बोलतात फूड कलर पाहिजे. फूड कलर राहिलाय धनु दीदीच्या घरी. आता कोण नाही जाणार. आता वाजले घड्याळमध्ये 12 आणि एवढा लेट बाहेर जायचं उन्हामध्ये जमलं. हे पण टाकायचं ना याच्यामध्ये सोया सॉस. चंदन पकडून नाही. जाईल. हा याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लावर आणि थोडं ब्लॅक मीठ, पेपर पावडर, मीठ ब्लॅक पेपर पावडर अद्रक, लसूण. आहे. हे बघा इथे सांगतायत काय काय टाकायचं असतं. आणि हे टाकू शकतो ना. याचं पाणी दिदी काय करू? हा, टाका. जरा मी उठून इथे येतो, त्याच्यामध्ये शेंगदाणा मग आहे बघ. जरा. मला बसायला जागा आणि नाही. अजिबात हे पाणी काय आहे का नाही भाऊजी? शेंगदाणा मग आहे. तिथे बाहेर होत. आणि नमूद हे बघा इथे मास्टर शेफने किती पाणी काढलं कोबीतून. आपण राहुल एक मास्टर शेफच आहे, युट्यूबरला टक्कर देणार. नमुनीची गंदीच्या आईकडून चटणी त्या आणली. ह्याच्यामध्ये बघ. तिथे पिशवीमध्ये मसाले वगैरे सर्व. दीदी ती चटणी आणली चायनीज पेची. होती पाव. असं कोबी कापून झालं इथे चला, चल. ग्रेव्हीसाठी. कुठे आता जाऊ. काय आता आम्हाला ब्लॅक पेपर पावडर आणि कलर भेटतच नाहीये, तर आम्ही चाललोय आता माझ्या घरी. तर धनुदीदी आणि राहुल हे दोघं जाऊन ब्लॅक पेपर आणि कलर घेऊन येणार आहेत. पावडरची असते आणि कलर पण हवाय ना. आणि रेड चिल्ली पण टाकायची. नाही ह्याच्यात काहीच टाकू नका मंचुरियन मध्ये. लाल चिल्ला पण लहान लहान पोरं आहेत तरी पण रेड चिली टाकतायत. युनिक जरा भेटेल. रेड चिल्ली आहे ना. बघ ही. हा वाला सॉस टाकणारच आहे. मंचुरियन ठीक आहे, तुम्हाला टाकायचं मंचुरियन मध्ये टाकतात सगळे सॉस. हा, नवीन युट्यूबर आले सॉस आणि सॉस बोलायला. हिचा चॅनल होता, हिने 4-5 व्हिडिओ टाकले, बंद केलं. पण माझं चॅनल आहे ते आता भरपूर ट्रेंड मध्ये चालतं. बटाट्या जरा उठ. आणि हे ना आणायचंय ते बघा ही पेपर पावडर आणि कलर. हे घेऊ नको, पडली मी. ही आणि हा चिक्कू हे दोघं आता चाललेत तिच्या घरी. आणि तुम्ही बघू शकता किती वाजलेत. यांना टाइम नाही, कधी पण जातात कुठे पण. हा ड्राय म्हणजे ते सुकेवाले. हा सुखे काय शेजा काय ऐकू नका तुम्ही. राहुल पण चाललाय यांच्यासोबत. सगळ्यांना देऊया. जर आवडले ड्राय तर कमी ग्रेव्ही मध्ये बनवूया. हे बघा ही ज्ञान देते सगळ्यांना कसे बनवायचे. तर गाईस आई युट्यूबर चला चला. आम्ही चाललो आता. कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लॉवर नाहीये ना मग आणलंय ना. हा चल. आणलाय ना म्हणजे तिथं. हे बघा आता बॅटर बनवायला घेतलंय. फुल यासाठी ग्रेव्हीसाठी कोबी कापतोय. धनु दीदी परत आता आमचा कोबी जो होता, आम्ही ज्या आधी बॅटर बनवलंय कोबीचं, ते आता कमी पडायला लागलंय कारण आम्ही माणसं जास्त आहे आणि कोबी कमी आहे. तर आता बघा हा एवढा कोबी आम्ही ठेवलेला फ्रीज मध्ये, तो काढला आणि हा बघा आता परत चॉप करतोय. मास्टर शेफ बघा इथे बसलेत आरामशीर जेवण बनवून. मला वाटतं मी रात्री 3 वाजेपर्यंत कोबीच कापत राहणार आहे. 3 वाजेपर्यंत रात्री. राहुल मनाने काम करतोय आणि आमची मंचुरियन सोबत खायची चटणी डेंजरच दिसते. लाल शेव आणली. अजून चायनीज पे पण बनवायचा प्लॅन आहे, बघूया. गाण्याची प्रॅक्टिस करतो. आम्ही आहे ना सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवलंय. राहुल बॅकग्राऊंड म्युझिक शोधतोय. ही लय मोठी सिंगर आली आहे बघा.
राहुलच्या स्पीकरवरती माईक लावून बोलते. आणि हा आमचा चिक्क्या आहे आणि आम्ही आहे. तुम्ही तर मला बघितलंच ना किती वेळा. माझं पण एक चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. हे बघा. चला आता पहिलं सॉन्ग बोलणार आहे धनश्री विद्याधर पालव. हॅलो स्टार्ट करस. 1 2 3 स्टार्ट. इश्क में हद से आगे बढ़ गया था आशिकी में, यानी जिंदगी को ले रहा मजा कहीं में, फिर मजा कहीं में मिल गया सबरा कहीं में, छुप कर आया मंजिल तो मिल गया था मेरा सती में. गाणं विसरली. आता माझ्याकडे दे चल. नहीं प्लीज. इश्क में हद से आगे बढ़ गया था आशिकी में, यानी जिंदगी को ले रहा मजा कहीं में, फिर मजा कहीं में मिल गया सबका कहीं में, छुप कर आया मंजिल तो तन्हा था मेरा सती में. चाल चल तू अपनी नहीं बोल चल बोल चल. अरे बोल ना मी सांगतो. चाल चल तू अपनी में तुझे चाल चल अपनी में फिर मैं सिर्फ तेरा ही नाम दूंगा. तुझे पसंद ही माले जावर प्लीज. आज्याचा असं करणार आहे तर मी हे नाही. बघा इथे सिंगिंग कॉम्पिटिशन चालू आहे. धनश्री विद्याधर पालव, राहुल सुनील तवडे, नियर प्रकाश आपिष्टे आणि तुमचा वेदांत प्रकाश आपिष्टे. तर मी आता बोलते तू हे कहा. माईक मध्ये बोला. माईक शो साठी नाही आणलं येस माईक मधून आवाज थोडासा कमी येतोय. कारण की आमच्या आजूबाजूला माणसं झोपली आहेत. आता रात्रीचे वाजले 1:30 वाजले रात्रीचे. प्लीज गाईज तुम्ही माझ्या चेहऱ्यावर नाही तर स्पीकरवरती फोकस करा प्लीज. हे बघा इथे स्पीकर, इथे फोकस करा. हे राहुलला पण फोकस करा. तो आता डान्स पण करणार आहे तुमच्या समोर. So please, cameraman Vedana Pishte, can you focus on the speaker, not on my face right now? Please focus on the speaker. स्पीकर में नुसती लाईट येते त्यावरती काय फोकस करू. तू काय गाणं बोलतोय का? Yep, there is sound in speaker. You This is mine. start the music. गाणं बोल चल. जब मैं हद से आगे बढ़ गया था आशिकी में, यानी जिंदगी को ले रहा मजा कहीं में, फिर मजा कहीं में मिल गया सबका कहीं में, छू कर आया मंजिल तो तन्हा था मैं वापसी में, जैसे फूल तोड़े होंगे तुमने झोली रखे, मैं वो फूल जो गिर गया था शाह कहीं में, तो फिर शाह कहीं में खा कहीं में, पल से पल में क्या हुआ हम रह गए बस याद ही में. एक सवाल मचलता है मेरे दिल में कभी, तुझे मैं भूल जाऊं या तुझे मैं याद करूं, तुझके छोड़ चुकी लगता हो जैसे कहाँ हो. हे बंद कर हे विसरली हे बंद कर परत. हे नाही परत नाही होऊ शकत. हा ठीक आहे. एक लास्ट चान्स. बंद. इथे ड्रॉइंग सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवतोय. राहुल सुनील तवडे, नियर प्रकाश आपिष्टे. हिचं नाव काय? धनश्री विद्याधर पालव. आणि माझं नावच विसरलं. हा वेदांत प्रकाश आपिष्टे. सो आता मी स्पीकरवरती गाणं बोलते. हा स्पीकर आहे स्पीकरचा आवाज थोडासा स्लो येतोय कारण की आमच्या आजूबाजूला माणसं झोपलीत. आणि आजूबाजूला सगळे झोपलेत पण आम्हाला गाणं बोलायचंय. सो प्लीज स्पीकरवरती फोकस करा, नॉट ऑन माय फेस. आणि मध्ये मध्ये चुकलं तर थोडंसं समजून घ्या कारण रॅप सॉन्ग आहे. इथे आम्ही साधं सॉन्ग नाही बोलू शकत. काय समजू नका घेऊ. सॉन्ग आमच्यासाठी इम्पॉसिबल आहे. ही आयटीच असेल पण ही सिंगर नाहीये, समजलं का? ही आयटी. बाथरूम सिंगर. सो रेडी. हा चला नुसतं रेडी बनणार. चल 1 2 3 स्टार्ट. यू कॅन डू इट. Yes, I can do it. लेट्स प्ले. जब मैं हद से आगे बढ़ गया था आशिकी में, यानी जिंदगी को ले रहा मजा कहीं में, फिर मजा कहीं में मिल गया सबका कहीं में, छू कर आया मंजिल तो तन्हा था मैं वापसी में, जैसे फूल तोड़े होंगे तुमने झोली भर के, मैं वो फूल जो किया गया था शाह कहीं में, जैसे ख्वाब ही में ख्वाब आँखियाँ कहीं में, पल से पल में क्या हुआ तुम रह गए बस याद ही में. एक सवाल में चलता है मेरे दिल में कभी, तुझे मैं भूल जाऊँ या तुझे मैं याद करूँ, तुझे को सोच के लगता था जैसे. बंद घातली. माझं चांगलं गाणं आता झालं. आता पुढून कंटिन्यू कर. चल चल. सो एवढा मोठा आपण गाणं बोलणार नाहीये. 4 जणांमध्ये एकच गाणं आम्ही 4 जण बोलणार आहे. आता एकच गाणं आम्ही 4 जण बोलणार आहे. सो याच्यानंतर तुम्ही ऐकायचे
गाणं आहे ते तसं पूर्ण, पण आम्ही फुल देवाचं सॉन्ग गाणं नाही बोलणार आहे. देवाचं गाणं आहे ते. मिडल सॉन्ग बोलणार आहे, मिडल सॉन्ग. त्याच्यात ते थोडे थोडेसे पार्ट जस्ट लाईक आय विल सिंग इट राईट नाउ. तसं विक्ट्री अटेम्प्ट इन सॉन्ग. ये तूने क्या किया, तो मी आता बोलते क्यों तूने मेरी फुर्सत की पासून या सॉन्गची मी स्टार्टिंग करते. आणि मी एकटी सॉन्ग बोलणार नाहीये, तर माझ्यासोबत जे 3 जण आहेत ते पण सेपरेटली आता हे सॉन्ग मी बोलते. आणि आता तुम्ही माझा फेस बघताय, पण याच्यानंतर तुम्ही स्पीकर बघणार आहे. सो रेडी? कि तूने मेरी फुर्सत की, कि दिल में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की, ये तूने क्या किया, फिर अब मारा मारा में, चांद से बिछड़ा तारा में, दिल से इतना क्यों हारा में, ये तूने क्या किया, सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारा किया, तूने क्या असर, मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ, ये तूने क्या किया. थँक्यू सो मच एव्हरीबडी. आता सो आता नेक्स्ट डे वेदांत पिष्टे मी शूट करते आणि तो गाणं बोलतोय. सो नवीन येतो, त्याला थोडंसं लिरिक्सचा प्रॉब्लेम होईल, समजून घ्या. देखो ना जुल्फों के से जुल्फों से तेरी झूठी झूठी प्यारी सी मुस्कान है. आता मित्रांनो, ह्यांना काही चांगलं गाणं नाही आलं. करून आणि वाजले रात्रीचे 1:45. तर आता आम्ही त्या मंचुरियनसाठी ग्रेव्ही करायचं. तर ग्रेव्हीसाठी आम्ही ऑलरेडी एकदा ग्रेव्ही बनवलेली आहे, थोडीशी टेस्ट करायला की कशी लागते. तर ग्रेव्ही लागत होती चांगली. मग आता सगळ्यांची डिमांड आहे की ग्रेव्हीवालेच मंचुरियन पाहिजे. मग आम्ही ह्याच टोपात परत ग्रेव्हीवाले मंचुरियन बनवतोय. कढईत बघा काही घेतोच कॅमेरा, राहुल दाखव ना मला. हे बघा, हिला आहे ना बोलता पण नाही येत. मी टोप बोलते कढईला. काय बोलू आता मी तुम्हाला. हे काय टाकले आता तुम्ही? हिरवं आहे. पहिलं मी तेल टाकलं, तेल गरम होऊ दिला. आता ह्याच्यामध्ये टाकले शिमला मिर्च. शिमला मिर्च म्हणजे काय असतं? शिमला मिर्च मीन्स कॅप्सिकम आणि ह्याच्या भाषेमध्ये भोपळी मिरची. मिरचीची मोठी बहीण. अरे मिरचीची मोठी बहीण असते ती. मिरचीची मोठी बहीण नसते, भोपळी मिरची असते. भोपळी मध्ये जाडी असते ना भोपळ्याचं. हो. अजून काय काय घेतले? काय न्यूडल्स घेतलेत का? न्यूडल्स नाही घेतलेत. आमचा गॅस आता संपायला आलाय. काय करू? सगळं फ्राय करून घेऊया. बाजू म्हणजे गॅस आम्ही जेव्हा पण काहीतरी असं करायचं ठरवतो तेव्हा कोणाचं काहीतरी संपून जातं आणि आज संपलेला गॅस आमचा. तुम्ही बघू शकता आम्ही किती ऑइली खातोय बघा. एक फार इज्जत काढ तू आमची. सो गॅस आता संपायला आलाय. अनफॉर्च्युनेटली आमचा गॅस पण आता संपलाय. खरंच संपला. गॅस संपला. गॅस संपला. बंद कर आणि परत एकदा. मंचुरियन झालेत रेडी. ती भारी दिसते बघा. आमचे शेफ, मास्टर शेफ जे बनवणार होते ते तर झोपलेत. 1:45 झालेत. तर या आम्ही 3 प्लेट घेतल्यात. 1 2 3 4 5 6 जणांना 3 प्लेट. एकाला 2 प्लेट घेतल्यात आम्ही. राहुल जरा त्यांना एकदा उठव. जरा मास्टर शेफला तर उठवत आहे. झोपलेले. त्यांना उठव. चटणी आहे बघा. राहुल चिडचिड करतात तशी. अरे राहू दे. आहे ना मी. सो रेडी? नको आम्हाला बघा इथे आपल्या सर्व करायला चालू झालंय. तर मी पण जरा बघा खाऊन घेतो. चांगले दिसत आहेत कलरिंग ने. दोघांमध्ये एक प्लेट. दोघांमध्ये एक प्लेट आहे. राहुल आणि माझ्या राहुल एक. मी आणि नमूदी
एक प्लेट दोघांमध्ये माझा पार्टनर राहुल आलाय. तुम्ही दोघं त्या ऍक्टिव्ह घ्या. राहुल आता डान्स करून दाखवणार आहे, लुंगी डान्स. नमूद आहे फक्त हे शॅलो फ्राय खाते, ती तिखट नाही. बस तुला तेवढं. पहिलं घे. आणि मला चटणी पण. मी जरा आता खाऊन घेतो, मग जरा व्हिडिओ काढतो तुमचा. झालं. आता आम्ही एक मिक्सअप गेम खेळतो. मिक्सअप गेम म्हणजे चिमणी उड कावळा उड. आता आपण एक नवीन गेम खेळतोय. नवीन नाही, जुनाच आहे, पण एक ट्विस्ट आहे. ज्याची चिमणी उड कावळा उड, ज्याच्या न उडणाऱ्या पण गोष्टी उडतील, घर उडेल असं ज्याचं, मोबाईल. ज्यांची त्यांनी उठायचं आणि नाचायचं. जोपर्यंत जो जिंकलाय त्यातला एक पण बोलत नाही ना की बस बाबा, तोपर्यंत नाचायचं. डन. तयार. चिमण्या डन. नमू तू पण, तुझं पण एक चिमणी इथे ठेव. माझी चिमणी नमू आली. बोल. माझी बजेस आली. चिमणी उड. नेक्स्ट कोण आहे? राहुल. कावळा उड. पोपट उड. बोल तू. गरुड. गागाट उड. गरुड उड. कपडे उड. हवेने उडते. चिकल उड. उडतो उडतो. नमू चिकल उडतो. हा. चिकल उडतो. ये बोल. झाडू उड. उड. झाडू ना उड. गरुड. बोल. त्यानंतर वाटाण्याचा गोल्ल्यानं उड. पक्षीचा अंडा उड. उडतं फेकल्यावर. हात उड. हिने उडालं म्हणून बोलतो. झाडाची पानं उड. गरुड उड. आई. डायनासॉरचा अंडा उड. बटाटा उडला. गाणी बोल. तू नहीं वो हमको बताएगा, हम बताने वाले हैं तुझको. डायनासॉरचा अंडा कधी काळी बिंदी काळी कुड. आम्ही गाणं बोलतो, तू नाच. नाही मला नाही नाचायचं. कसं? काली बिंदी काली मला नाही. ठीक आहे, गाणं बोल. मला तर जरा झोप येते. कुठला म्हणणार? तरीपर्यंत काय चाललंय माहिती नाही. जरा बघ काय करता. बोलले का हो भेट नाच तुझ्या पाठीची. तिच्या पाठीशी चुकले गाणं दुसरं. मैं सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर तेरे आगे भी गाया. काय आगे तुम्ही गाया. गाण्याचे फार वाटलं मी. गाया. किशे के तू गाया. शीशे के तो गाया बिना तूने क्या असर. मैं दिल का राज कहता हूँ, मैं जब जब सांसें लेता हूँ कि तूने क्या किया. तूने क्या किया. तुने क्या किया झालं संपलं. विषय खाल्लास. आमच्याकडचे चिल्लर संपलेत आज. कोण आहे? बोल. वेदान. नाही नमू दीदी बोलू. माती उड. बोल. चिमणी. चिक्कल उड. गरुड. पाणी उड. बगला उड. म्हैसीची खेळ. केस उड. ए बटाटा. बटाट्याने लेट केलं. कुठे उडतात? उडतात, हवेने उडतात. लगेच उडताय. बघ उडली. बस. जास्त उडू नको. आता काय? डोक्यावर माझ्या. तोंड आणलं. गाणे कशी दिसेल. कुठलं गाणं? टकलं करायचं. नाही. गाणं बोल. काय? कुठलं पण. iPhone 16 घेतलं. अंगारों में अंबर का सा लगता सावे. है मेरा सावे. मेरे नाव में बोलो का इसका है मेरा सामने. डिंग 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 डिंग. एवढंच येतं. झालं. उसकी बॉम्ब असतात, या अशासाठीच आपण ठेवतो. उसकी बॉम्ब नाही कच्चे बिल्ला लिंबू. बॉम्ब. कच्चा लिंबू आहे तो, कच्चा लिंबू.
बिल्ला बॉम्ब है उसके बिल्ला बॉम्ब है तो बिल्ला बॉम्ब जो विकायला त्याला बॉम्ब धावायला चला धावायलाच चला नाही चला कधी. चला या, या, या. दोन्ही तुझी वरती आहेत. जो आउट होईल त्याने बाजूला व्हायचा. खाली का नाही? जानेवारी फेब्रुवारी, मार्च एप्रिल मे जून जुलै. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3 वेळा जर हात याने हटवला. डिसेंबर टिकरिंग टिकरिंग चल आउट चल आउट चाल. जानेवारी, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, मे जून जुलै, ऑगस्ट सप्टेंबर. अक्टोबर नोव्हेंबर कच्चे लिंबू परत. चला चला. जानेवारी, फेब्रुवारी मार्च एप्रिल, मार्च एप्रिल जून मे जून, जुलै, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर 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 तीनदा चल मार चल. तू पण जास्त, तू 3 वेळा घाबरू नाही शकत. तू पण 3 वेळा नाही घाबरवू शकत. हा. खेळ कच्चे लिंबूने मला आउट केलं बाई. कच्चे लिंबू. संडे ए मनाने संडे. जानेवारी फेब्रुवारी चालू आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै, ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर. डिसेंबर लागला 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 लागलाय चल आम्ही सगळे आउट आहे. आता तू बोल. पहिला आउट कोण झाला? वेदांत. पनिशमेंट काय? लपड द्यायची हा काली भीत काली कुर्ती डान्स नाही चल आता तू 2 पनिशमेंट देऊ शकतो जर त्यांनी एक स्किप केलं तर. हा, दोन दोन. सांग. हा. लपड दे एक गाणं बोल कुठलं पण चला चला. सुंदर पण न चुकता. सुंदर मजेदार देखो ना देखो जरा देखो ना चुकलं ऐसी जलपोस जलपोस आता दुसरं सांग. त्या गाण्यावरती डान्स करायचा डान्स नाही बोलला. स्किप केलाय. दुसरं सांग. डान्स डेअर पण देऊ शकतो ना आतमध्ये जाऊन 5 मिनिटं उभं राहायचं. ओ भाई एक नंबर रे. तू स्किपच नाही करू शकत. एक स्किप केलंय तू. काय करायला लागतं बट ठीक आहे. पहिलं डान्स, दुसरं आतमध्ये जाऊन उभं राहायचं. काय चूज करतोय? हा डान्स कर. त्या गाण्याने नाही करणार. मग दुसरं कोणतं? आम्ही गाणं बोलतो. आम्हाला गाणं सकाळी सांगा. केलं त्या गाण्यामध्ये बकरी कटाई बकरी गाण्यामध्ये बाली आणि कपाळ अरे परत बोल पाहिजे. कानामध्ये बाली आणि कपाळाला टिका गावातल्या पोरी कन्या बकरीच्या मकात शर्ट व्हाईट कॉलर टाईट शर्ट व्हाईट कॉलर टाईट त्याला बघतात दुश्मन थरथरतो त्याला बघतात दुश्मन थरथरतो जानू तुझ्या एंट्री करतो पण जानू माझा कुणाशी लाडाची बोलतो बापरे, बस. जानू